नमस्कार. पॉलिटिकल कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. नेहमीच आम्ही आपल्याकरता नवनवीन विषय आणि किस्से घेऊन येत असतो. आज असाच विषय घेऊन आलो. आपण बघतोय सर्व देशभरामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. शेतकरी हे आंदोलन का करतायत? सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या बाजू समजून सांगतात. अशामध्येच भाजप समर्थक आणि काही न्यूज चॅनल 2014चे शरद पवार कृषी मंत्री असतानाचे एक पत्र दाखवून शरद पवार कशी भूमिका बदलत आहेत हे सांगत आहेत. पण या पत्रात शरद पवार कुठेच म्हणत नाही शेतकऱ्यांच्या मालाचे न्यूनतम मूल्य संपले पाहिजे. शरद पवार कुठेच म्हणत नाही खाजगी व्यापारी यांच्या खरेदीत न्यूनतम मूल्य नसावे. उलट मोदी सरकारच्या विधेयकात न्यूनतम मूल्य खाजगी बाजारात निर्धारित नाही. हाच एक मुद्दा आहे. सर्वात प्रकर्षाने सगळीकडे येतोय की शेतकऱ्याचा जो माल आहे त्या मालाचं निर्धारित न्यूनतम मूल्य ह्या विधेयकामध्ये नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं व त्यात खुलासा करण्यात आला. भाजपचा IT सेल सोशल मीडियावर हेतुपुरस्सर खोटा प्रचार करत आहे. शेतकरी संघटनांशी साधी चर्चा देखील सरकार करू शकले नाही. सगळ्या चर्चेच्या फेऱ्या फिसकटल्या. देशभर भाजप प्रणित केंद्र सरकारविषयी शेतकऱ्याचा असंतोष आहे. त्यावर लोकांचं लक्ष विचलित करण्याची नेहमीची नीती भाजपच्या IT सेलने अवलंबली आहे. खासदार शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना 2010 लिहिलेल्या पत्रातला सोयीचा संदर्भ घेऊन APMC कायद्यामधील सुधारणांचे समर्थन असल्याचा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. यामागील सत्य आणि तथ्य काय आहे ते पाहूयात. सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या पत्रात APMC विधेयक 2007च्या मसुद्याविषयी चर्चा करण्यात आली आहे. मूळ चर्चेचा विषय काय आहे आणि त्याला सोशल मीडियावर कशी बगल देण्यात आली आहे ते पहा. 1 नंबर पहिला मसुद्यातला आपण बघूयात. कोणत्याही बाजारपेठेला स्पेशल मार्केट किंवा स्पेशल कॉमोडिटी मार्केट म्हणून घोषित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत जे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत काम करतील. नवीन कृषी कायदा काय म्हणतो? नवीन कृषी कायद्यात कृषी व्यवसायाला बाजार समितीच्या आवाक्याबाहेर ठेवण्यात आलं आहे. 2007च्या सुधारणा विधेयकानुसार बाजार समितीला कर आकारणी शुल्क एकत्र करण्याचा अधिकार होता जो राज्य सरकारच्या अधिपत्याखाली होता. नवीन कृषी कायद्यानुसार कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीस वा राज्य सरकारला कर वा शुल्क वसूल करण्याची परवानगी नाही. 2007च्या सुधारणेत विवादाच्या निराकरणाचे अधिकार बाजार समितीकडे होते. या समित्यांमध्ये शेतकरी प्रतिनिधींचा समावेश होता. नवीन कृषी कायद्यात वादांवर तोडगा काढण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी वा त्यांच्यापेक्षा उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आले आहे. नियमानुसार कृषी व्यवसायासाठी परवाना देण्याचा अधिकार बाजार समितीला होता. नवीन कृषी कायद्यानुसार कृषी व्यापारी संस्थांना परवाने देण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असणार आहे. कोणत्याही कृषी व्यापारी संस्था किंवा कृषी सहकारी संस्थांचा यामध्ये सहभाग नसेल. 2007च्या नियमानुसार शेती व्यापाराचे हक्क राज्य सरकारकडे अखत्यारीत बाजार समित्यांकडे देण्यात आले होते. नवीन कृषी कायद्याशी संबंधित कोणतेही अधिकार व सर्व हक्क सर्वस्वी केंद्र सरकारकडे राहणार आहेत. 2007च्या सुधारणेत ई-ट्रेडिंग हे नियामक यंत्रणेच्या अंतर्गत होईल आणि ही यंत्रणा बाजार समित्याशी जोडलेली असेल असे नमूद होते.
नवीन कृषी कायद्यानुसार केंद्र सरकार मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या उद्योगांना ई व्यापारासाठी परवानगी देऊ शकते, ज्यात बाजार समित्यांचा काहीही संबंध असणार नाही. म्हणजे मोठ्या कंपन्यांना सगळ्या परमिशन मिळणार आहे, त्यामुळे बाजार समित्याचा संबंध तिथे येतच नाही. 2017च्या नियमाद्वारे बाजार समित्यांना कमिशन एजंट्स, व्यापारी, दलाल आदींवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार होते. नवीन कृषी कायद्यानुसार मोठ्या खाजगी कंपन्या या कृषी व्यापाराशी जोडल्या जातील. अशा कंपन्यांचे कमिशन एजंट्स, व्यापारी, दलाल हे बाजार समित्याच्या अखत्यारीत येणार नाही. 2007चे विधेयक हे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बळकटी देणारे होते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याची निश्चिती होती. हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी बाजार समित्यांचा वाटा महत्त्वाचा होता. बाजार समित्यांचं महत्त्व यामुळे अधोरेखित होतं. नवीन कृषी कायदा काय म्हणतो? नवीन कृषी कायदा हा बाजार समितीची व्यवस्थाच उद्ध्वस्त करणारा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी कंपन्यांच्या व्यापारात कोणतीही भूमिका, कृषी उत्पन्न बाजार समितींची जे खाजगी व्यापारी आहे त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यात कुठलीच भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीला घेता येणार नाही, त्यांची असणार नाही. खाजगी कंपन्यांना शेतीमालाची हमीभावाने खरेदी करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे बाजार समितीची व्यवस्था ढासळली तर हमीभावाची तरतूदही पूर्णतः ढासळण्याची भीती आहे. 2007च्या विधेयकात शेतीमालाची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी असलेल्या तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. जी साठेमाल होतो त्यासाठी. नवीन कृषी कायदा काय म्हणतो? नवीन कृषी कायद्यात केंद्र सरकारने एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट अर्थात अत्यावश्यक वस्तू अधिनियमातही बदल केला आहे. आता धान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेलबिया इत्यादींचा साठा करण्यावर असलेल्या मर्यादा खाजगी कंपन्या कमी दराने माल खरेदी करू शकतात आणि साठा करू शकतात, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मालास कमी किंमत मिळते. म्हणजे साठेबाजारी होणार आणि साठेबाजार त्यांचा माल साठवून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. नवीन कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज अधिक जालीम अशी गत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजार समिती व्यवस्थेत योग्य त्या सुधार होण्याची, या व्यवस्थेला मजबूत सक्षम करण्याची, व्याप्ती वाढवण्याची आणि त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. खाजगी व्यापारी कंपन्यांचा वावर, हस्तक्षेप आणि अधिकार वाढवून कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे नाही. बाजार समित्या मोडीत काढणे हे शेतकऱ्यांच्या कसंही हिताचं नाही. मग मित्रांनो, आपण बघितलं 2007चा कृषी विधेयक कायदा काय होता, नवीन आत्ताच्या सरकारचा असलेला कृषी विधेयक कायदा काय आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांचा विरोध किंवा संघर्ष असू शकतो, हा व्हिडिओ पाहून आपणच ठरवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली कॉमेंट द्यायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.